नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज थंडी स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे. इथे 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचेत. तर मध्यम गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं शेंगदाणे भाजत आलेले आहेत, बघू शकता. आता खमंग असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता ही प्लेटमध्ये काढून घ्यायचे, थंड होण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत इथं तीळ भाजून घेणार आहे लगेच. कढई गरम असल्यामुळं तीळ लगेच भाजतात, त्यामुळं सर्वत्र उडण्याची शक्यता असते, त्यामुळं लगेच गॅस बंद करायचा आहे. आता इथे तीळ पण भाजून झालेले आहेत, प्लेटमध्ये काढून घ्यायचे. कुणाचे आता इथे दोन्ही थंड होण्यासाठी ठेवायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. सुरुवातीला ही एकदम बारीक असं वाटून घ्यायचे. बघू शकता एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे या पद्धतीनं. आता याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एकदम बारीक असं वाटायचं. याच्यामध्ये मी तूप पण टाकलेलं आहे 1 चमचाभर. व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता अशा पद्धतीने एकदम छान असे एकदम गूळ आणि तीळ शेंगदाणे एकजीव झालेले आहेत. आता ह्याचे लाडू बनवून घ्यायचे. तर हे लाडू एकदम पौष्टिक आणि हिवाळा स्पेशल आहेत. एकदा नक्की बनवा आणि खायला तर एकदम खमंग लागतात. तर या पद्धतीने मी लाडू वळून घेतलेले आहेत, बघू शकता. सर्व लाडू मी या पद्धतीने वळून घेणार आहे. तर घेतलेल्या प्रमाणात माझे एवढे लाडू झालेले आहेत, तर बघू शकता. तर तुम्हाला एक फोडून दाखवणार आहे. तर एकदम मऊसूद असे लाडू झालेले आहेत, बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर एका भरणीमध्ये भरून ठेवायचे. तर लाडू अशा पद्धतीने मी भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. 8 ते 10 दिवस किंवा महिनाभर पण टिकणारे असे लाडू आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.